प्रेक्षकांना मला सांगायचं की आता ही जे काही फिल्म चालली आपली नॅशनल अवॉर्ड मिळाला, आपण कुठल्या कुठल्या फेस्टिवलमध्ये त्याला पुरस्कार मिळाले आणि त्या फिल्मचा कबीर किंवा तुमची फॅमिली त्या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला, त्या टेक्निकल टीमला नक्की कसा आनंद झाला या फिल्मचा? आनंद म्हणजे सगळ्यांनाच खूप छान आनंद झाला. कारण का माहितीये का, आम्ही जी फिल्म ज्या पद्धतीने केली ती प्रचंड स्ट्रगल मधनं केली. Yes. मला फिल्मचा कथेचा पहिला ड्राफ्ट ते जे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग झालं, तर जवळजवळ 5 वर्षाचा तो कालखंड होता. बरोबर. त्याच्यामुळं मी बजेट नसल्यामुळे मी सगळे जे माझे जवळचे मित्र होते, हो हो पण मित्र असून पण कधी कधी ज्यांना वेळ नसतो किंवा काही प्रॉब्लेम झालेला असतो, पण मित्रांपैकी अशी लोक घेऊन केली. त्याच्यामुळे ना त्यांना वाटत होतं की माझ्या सहित सगळ्यांनाच वाटायचं की अरे एवढ्या आपण कष्टातून फिल्म त्याला काहीतरी मिळायला पाहिजे, आणि खरोखर त्याला बऱ्यापैकी चांगले अवॉर्ड मिळाले. त्याच्यामुळे सगळ्यांना, माझ्या सहित सगळ्यांना खूप आनंद झाला. फिल्म आता फक्त मनोरंजनाचं माध्यम नाही, ते हम्म. समाजाचं जे प्रतीक असतं किंवा काय. फिल्म असं वाटतं का की फिल्म निवडताना किंवा काम करताना विषय कुठले निवडावेत किंवा काय, तर ह्याच्याविषयी आता समजा तुमचा आता नेक्स्ट सिनेमा कुठला दुसरा सुरू होत असेल, मग तो कुठल्या याच्यावरती काम चाललंय आपलं किंवा असं काही येते का नवीन कुठला सिनेमा? हा. माझं तर खरं सांगायचं तर जिप्सी पर्यंत मला एक प्रोड्युसर मिळत नव्हता, आणि पण आता मला सुदैवाने स्वामींच्या कृपेने ना बऱ्याच चांगले निर्माते मिळत आहेत. बरं. मी म्हणजे खरं सांगायचं तर मी आता ऑलरेडी 3 बिग बजेट फिल्मवरती काम करतोय. अरे वा. पण त्याचबरोबर आता मी सिंगापूरला गेल्यानंतर आहे ना, मी सांगणार नव्हतं पण सांगतो की सिंगापूरला गेल्यानंतर मला असे एक व्यक्ती भेटले, म्हणजे मोठं प्रोडक्शन हाऊस आहे, की त्यांना आहे ना वर्षाला 2 मराठी चित्रपट करायचे आणि ते म्हणजे कलात्मक चित्रपट करायचे. तर त्यांच्याबरोबर पण मी जवळजवळ आता ह्या 5 फिल्म जवळजवळ मी साईन केलेले. तर ते आता येतीलच त्या फिल्म. माझं तिन्ही फिल्मवरती तर काम चालूच आहे. नक्की शुभेच्छा त्या फिल्मला. आणि योगायोगाने मला वाटतं आपण पण असू सगळे त्याच्यामध्ये.